पण 24 तासामध्ये बराचसा फरक पडू शकतो, बराच फरक पडू शकतो बॉडी बिल्डरच्या कंडिशनमध्ये, एवढं नक्की आहे. प्रेक्षक थंड झालेले आहेत. मला वाटतं कार्यक्रम जेवढा लवकर पळवत राहतील तेवढे प्रेक्षक त्यात आत गुंतत जातील असं मला म्हणायचं, इन्व्हॉल्व होत जातील. कारण हे जे व्यत्यय येत असतात त्यामुळं मोमेंटम जातो, जो फ्लो असतो तो जातो. त्यामुळं आयोजक काय करतायत त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याकरता कार्यक्रमाचा जो फ्लो असतो तो गतिमान असावा लागतो. कार्यक्रम झरझर झरझर पुढे जावा लागतो. डोळ्यासमोर साठवलेलं चित्र धुसर होत जाता कामा नयेत. ते साठवलेलं चित्र जे आहे ते साठवून ठेवेपर्यंत दुसरं चित्र समोर आलं पाहिजे. त्या प्रेक्षकाला समजलं पाहिजे, अरे रे मागचा गट बरा होता की आताचा गट बरा आहे, असा विचारात तो पडला पाहिजे. असे प्रश्न त्याला पडले पाहिजेत. ह्याला म्हणतात स्पर्धेचा फ्लो. तो होणं फार आवश्यक आहे. ते होत नाही आहे, होताना दिसत नाही आहे. या वजनी गटानंतर मेन फिटनेस फिजिक ही स्पर्धा होणार आहे. जे नाटकामध्ये एखादा नट डायलॉग विसरला आणि मग पॉज येतो तसा काही हा प्रकार आहे असं मला वाटतं. कोणताही शो असतो झरझर झरझर झर पुढे जाणं आवश्यक असतं. त्यामुळं प्रेक्षकांची इन्व्हॉल्वमेंट जी असते ती कायम राहते. लाईव्ह टेलिकास्ट आहे. ते लोक आता केव्हा उठायचं, किती वेळ चालणार आहे ह्या भ्रमात असतील किंवा या असा प्रश्न त्यांना पडलेला असेल, तेव्हा या गोष्टी होणं फार आवश्यक आहे, फार जरुरीचं आहे. या खेळाला जर चांगले दिवस यावे असा जर आयोजकांचा जर मानस असेल किंवा तसं जर त्यांचं ध्येय असेल तर त्यांनी निश्चितपणे या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, विचारात घ्यायला हव्यात असं मला वाटतं. 164 168 कंपॅरिझन आहे. दोन लोक गेलेले आहेत. कंपॅरिझन आहे जे अजूनही नक्की करू शकलेले नाही आहेत. यातले कोणतेही 3 घ्यायचे आहेत. म्हणजे पहिले 3 ठरलेत असा त्याचा अर्थ होतोय. कंपॅरिझन आहे. जजेस 3 स्पर्धकांची निवड करायची आहे. 4, 5 आणि 6 कोण असा त्याचा अर्थ होतोय. पहिले 3 ठरलेत का? याच्यामध्ये आता कोण बाहेर जाईल? 157 नक्की वाटतं मला. का त्याला कंपॅरिझनसाठी बोलावलं हे निश्चित समजत नाही आहे. पण बॉडी बिल्डिंगमध्ये बऱ्याच गोष्टी होत असतात. 157 कदाचित 6 मध्ये दिसेल, पहिल्या 3 दिसेल, काही खरं नाही आहे. पण 153 इथे थोडासा सरस दिसतोय. 154 ही बरा वाटतोय आणि त्याचप्रमाणे 157 ही रेसमध्ये असं वाटतंय. 153, 154, 153 ला कंपॅरिझनसाठी का बोलवलं गेलंय हा प्रश्न पडतोय. पोज नंबर 7 लास्ट पोज ॲब्डोमिनल ऑब्लिक विथ टाइम असेल स्टार्ट. सकिंदर सिंग काल परवाच तो उपविजेता ठरला होता मुंबई श्रीमध्ये. त्यामुळे तो फॉर्ममध्ये आहे. त्यानंतरही त्याला एक 8-10 दिवस मिळालेले आहेत तयारी करण्याकरता. रिलॅक्स. थँक्यू. स्पर्धकांनी आपल्या ट्रेन प्रमाणे पाठी जाऊन उभं राहायचं. काय आता परीक्षकांचा कौल आहे स्पर्धकांनी आपल्या ते पाहणं औत्सुक्याचं आहे. काय नेमकं होतं हेही पाहावं लागेल. 157 निश्चितपणे त्या लीगमध्ये नव्हता योगेश जाधव, पण त्याला कंपॅरिझनसाठी पुढे बोलावण्यात आलं. मोठं कोडं पडलं होतं. 157ची साईज थोडी चांगली आहे निश्चितपणे, पण इतरांच्या तुलनेत तो खरोखरच आहे का? शेवटी परीक्षक जे म्हणतील ते अंतिम असतं. एकशे 55 अजय नायर ठाण्याचा आहे, याच जिल्ह्यातला आहे. त्याची जिंकण्याची शक्यता अधिक दिसते आहे. साईज, बॅलन्स ज्याला म्हणतो आपण किंवा प्रपोर्शन म्हणतो त्यात तो श्रेष्ठ निश्चितपणे वाटतोय.
काव्स पण चांगले होते, पिंढऱ्या चांगल्या होत्या, थाईज चांगले आहेत, पण अजूनही काही निश्चित होत नाही आहे. बराच वेळ घेतला जातो आहे. मला वाटतं 157 बरोबर कोण बाहेर जाईल? 168 जाईल की 167 जाईल? 167 आहे. सुशील मुरकर मुंबईचा आहे. मुंबईचे खेळाडू बरेच आहेत. सुजन पिळणकर आहे, सचिन डोंगरे आहे, सुशील मुरकर आहे, सकिंदर सिंग मुंबई उपनगरचा आहे, पुणे ठाणे याच्यामध्ये पुन्हा चुरस आहे. पुण्याचा सचिन चोपडे पण आहे. अजूनही कंपॅरिझन संपलेली नाही आहे. म्हणजे एक यातला कोणीतरी बाहेर जाईल की काय? 164-168 आहे, निश्चितपणे थोडं कठीण आहे. लक्ष ठेवायचं. कठीण आहे. दोघापैकी कोण बाहेर जाईल? थोडंसं 164ची चेस्ट जी आहे ती थोडीशी तितकीशी हे वाटत नाही आहे. ॲबडॉमिनी तितकी वाटत नाही आहे. थाईज कमी पडत आहेत. काफ कोणाचे चांगले आहेत पाहूया आपण आता. पिंढऱ्या कोणाचे चांगले आहेत ते पाहू. 164 की 168? पाठ कोणाची चांगली दिसते? उजवीकडच्या स्पर्धकाची पाठ चांगली दिसते. सचिन डोंगरे आणि सचिन चोपडे यांच्या यातला सचिन कोणता म्हणजे श्रेष्ठ हे ठरवावं लागेल. सचिन डोंगरे एकेकाळचा महाराष्ट्र विजेता आहे, पण प्राथमिक फेरीतच बाहेर जाण्याची वेळ त्याच्यावर येते का? हा मोठा प्रश्न आहे. अजूनही तो अनुत्तरित आहे. त्याचं उत्तर केव्हा मिळेल? काही क्षणात, काही मिनिटात, की आणखीन एखादं कंपॅरिझन किंवा ज्याला आपण म्हणू तुलना परीक्षकांना करायची आहे. ट्रक नंबर 153 पुढे यायचे. अजून एक कंपॅरिझन आहे. स्पर्धकांची निवड 153 ला पुढे बोलवण्यात आलेलं आहे. 6 निश्चित झालेले आहेत. 154 आलेला आहे. 155 येणारच. 157 161 157 बाहेर गेलेला आहे. काय एवढा वेळ घेतला गेला हे माझ्याही लक्षात आलेलं नाही. 164 आणि 167 168 बाहेर गेलेला आहे. 164 थोडक्यात वाचलेला आहे, कारण एकेकाळचा तो महाराष्ट्रश्री आहे. कदाचित त्याचे जे डेल्टॉइड्स होते ते मला 168 पेक्षा बरे वाटले. बॅक ही बरी होती. त्यामुळे आता सुजन पिळणकर आणि सचिन डोंगरे यांना आता काहीतरी वेगळं करून दाखवावं लागणार आहे, कारण 155 हा फार मोठा स्पर्धक त्यांच्यासमोर उभा ठाकलेला आहे ठाण्याचा. 164 सचिन. आता लॅट्स त्याचे फार चांगले वाटले. समोरून अधिक चांगला वाटला तो. अजय नायर ठाणे पहा. चेस्ट, थाईज, साइड. पोज नंबर 4 बॅक डबल बायसेप हॅमस्ट्रिंग विथ काफ मसल स्टार्ट. काफ कोणाचे चांगले आहेत बघूया आता आपण. ते मला पिळणकरचे काफ बरे दिसत आहेत. नायरचे थोडे कमी दिसत आहेत तुलनेत. बॉडी बिल्डर क्विक पोजेस द्यायचे. तिकडे नंबर 1 जो आहे 153 सकिंदर सिंग, त्याचेही काफ चांगले आहेत. थँक्यू. पोज नंबर 5 बॅक लॅट स्प्रेड विथ काफ मसल स्टार्ट. बॅक लॅट स्प्रेड. नागफणी कोणाची चांगली आहे? कोणाचा कोबरा हुड चांगला आहे पाहूया आपण. मेन फिटनेस फिजिक तयारीत राहायचं. मेन फिटनेस फिजिक. सचिन डोंगरे की सकिंदर सिंग की नायर रिलॅक्स की मल्लेश? पोज नंबर 6 युअर एनी साइड ट्रायसेप विथ. मला वाटतं शेवटचा जो स्पर्धक आहे सुशील मुरकर 167 थोडासा स्पर्धेमध्ये मागे पडल्यासारखं वाटतंय. सचिन डोंगरे आहे, चांगली साईज आहे मसल्सची. रिलॅक्स. नायर पण आहे. नंबर 7 लास्ट पोज ॲब्डोमिनल ऑब्लिक विथ थाय मसल स्टार्ट. एकाच वेळेला पोज द्यायचे. पोज होल्ड करून ठेवायचे. कोण बाजी मारतंय? कोण शेवटचा आपला तुरूप टाकतोय आणि बाजी मारतोय? सकिंदर.
रिलॅक्स. थँक्यू. स्पर्धकांनी आपल्या टर्न प्रमाणे पाठी जाऊन उभं राहायचं. मला वाटतं 167 6वा असावा. साईज ऑल्सो मॅटर्स. सचिन डोंगरे, सुजन पेलणकर, अजय नायर, मल्लेश धनगर की सकिंदर सिंग. मल्लेश धनगरचं सुद्धा फिजिक्स चांगलं आहे. काय प्रभाव पाडू शकलाय? हॅज ही इम्प्रेस्ड द जजेस विथ हिज फिजिक. आपली जी देहसंपदा आहे ती उत्तमपणे पेश करून जी आपली शक्तिस्थानं आहेत, बलस्थानं आहेत, ती किती चांगली आहेत इतरांपेक्षा हे सिद्ध करण्यात तो यशस्वी झाला आहे का? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. कौल कोणाला मिळणार? इथे मतदान असतं पण ते जजेस करतात मतदान. थोडेसे टेन्स आहेत, थोडासा ताणतणाव दिसतो. 167च्या चेहऱ्यावर तर बिलकुल दिसतो. सचिन डोंगरेही थोडासा तणावाखाली आहे कारण त्याला कम्पॅरिझनसाठी पुढं बोलवण्यात आलेलं होतं. त्यामुळे नेमका आपला नंबर कोणता या संभ्रमात तो असेल. माझी कम्पॅरिझन का गेली सचिन चोपडे बरोबर असाही प्रश्न त्याला पडला असेल. काय होणार नेमकं? आणखीन एखादी कम्पॅरिझन आहे का? होणार का? इज देर इज अ कम्पॅरिझन इन द ऑफिंग. या ठिकाणी दिनेशजी डवणे आणि सुनीलजी तरे उपस्थित आहेत. विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. म्हणजे निकाल निश्चित झालेला आहे. ज्या अर्थी पाहुण्यानं मंचावर बोलवण्यात आलेला आहे त्या अर्थी आता काही आणखीन कम्पॅरिझन होईल असं वाटत नाही. कारण अजूनही यानंतर 90, 95, बाळारामजी 100 आणि 100हून अधिक असे 4 गट बाकी आहेत. आणि त्याच्यामध्ये एक मेन्स फिजिक स्पर्धा घेतली जाणार आहे. त्याला एक 10 मिनिटं लागतील. साधारणपणे एका गटाला 10 मिनिटं लागतात असं आपण जर गृहीत धरलं, 15 मिनिटं जर धरली म्हणजे बक्षीस समारंभ, पारितोषिक वितरण समारंभ जर आपण विचारात घेतला तर मला असं वाटतं की अजून 1 तास नक्कीच जाईल. 11:15 झालेले आहेत. पाऊण वाजेल, 1ही वाजेल कदाचित गट संपायला. आणि त्याच्यानंतर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हे किती कठीण आहे. पण मला जे चित्र दिसतंय, सुनीत जाधव 5 वेळचा महाराष्ट्रश्री, या मान्यवरांना सन्मानित करायचं आहे. तो जय्यत तयारीत आहे. आणि एक गोष्ट अशी संभव वाटते की ही विल डिमॉलिश ऑल द ऑपोजिशन. संपूर्ण जे स्पर्धक आहेत किंवा संपूर्ण जे त्याचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना तो जमीनदोस्त करील असं भाकीत काही जणांनी वर्तवलेलं आहे. ते कितपत ठरतं ते आपण पाहू. कारण सुनील जाधव हा लहान सहान स्पर्धक नाही आहे. कैक वेळचा भारतश्री आहे आणि तळवलकर श्रीमध्ये त्याचं एकदा विजेतेपद हुकलेलं होतं. पण जय्यत तयारीमध्ये आहे. खात्री बाळगा, सुनील जाधव जय्यत तयारीमध्ये आहे. आणि ज्यावेळेला तो मंचावर येईल त्यावेळेला मी काय म्हणतोय याचा प्रत्यय तुम्हाला येईल. हॉट फेवरेट ज्याला म्हणतो तो आहे सुनीत जाधव. त्याला आव्हान कोण देतो? अनिल बिलावा आहे. कम्पॅरिझन आहे. अजूनही परीक्षक निश्चित करू शकलेले नाही आहेत. जजेस सिलेक्ट 1. काय आहे नेमकं? नायर मागे पडणार आहे की 167 सुशील मुरकर स्टार्ट पोज नंबर 1 त्याला भारी पडणार आहे. विथ टाइम असेल. नायरचे थाईज चांगले दिसत आहेत, शंकाच नाही आहे. हे बघा इथे ॲबडॉमिन चांगलं दिसतंय 167चं सुशील मुरकरचं. पण साईजमध्ये कमी पडतोय काय? काफ मसल्स नायरचे चांगले आहेत.
निर्विवादपणे. ग्लुटस चांगले आहेत, ग्लुटस मसल्स दाखवतोय, त्याच्याकडे अंगुली निर्देश करतोय सुशील मुरकर. रिलॅक्स. नायरची बॅक चांगली दिसत नाही आहे, एवढी डिफाईंड दिसत नाही आहे. टाइम असेल स्टार्ट. कदाचित नायर बाजी हारला असावा असं मला वाटतंय. ते स्ट्रायशन्स बघा तुम्ही ॲबडॉमिन्सचे, 19-20चा फरक आहे. अगदी ज्याला रिलॅक्स. रिलॅक्स. शर्यत आहे अतिशय क्लोज आहे. नायरचे थाईज साईजमध्ये मोठे होते, पण मुरकरच्या थाईजचं जे डेफिनेशन आहे ते अधिक चांगलं वाटलं, अधिक शार्प वाटलं. काय आहे परीक्षकांच्या मनामध्ये? 154 मल्लेश धनगर बघा, त्याचे पण थाईज बघा, त्याचा साईज बघा. 153 सकिंदर सिंग पण आहे. अजून एखादं होईल का कम्पॅरिझन असा प्रश्न आहे. बोल. सुजन पिळणकर नेमका कुठे आहे? 85 त्याची काय स्थिती आहे आता त्याचं प्राईज त्यानंतर मेन्स फिजिक आहे हे नक्की कळायला मार्ग नाही आहे. सचिन डोंगरे पण आहे. सचिन डोंगरेची पण साईज चांगली दिसते. परीक्षकांना कठीण जात आहे. दे हॅव नॉट बीन एबल टू मेक अप देअर माइंड. सर्टिफिकेट तर लिहून झाली तसं वाटतंय, त्याचा अर्थ निर्णय झाला का असं काहीच होताना दिसत नाही आहे. हॅलो. या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतो की आपण बक्षीस वितरण करण्यासाठी मंचावर आहे. दिनेशजी भोये आले आता मान्यवर मंचावर येत आहेत, म्हणजे कदाचित कम्पॅरिझन होणार नाही आहे. आणि बाळा वाघमारे या मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण मंचावरती जायचं आहे. विक्रम चंदे आणि राहुल सांबरे यांनाही विनंती आहे आपण देखील मंचावरती जायचं आहे. या सर्व मान्यवरांना ज्यांचा मी उल्लेख केला आहे त्यांना बाळा वाघमारे, मनोज पवार यांनाही विनंती आहे आपण मंचावर आहे. थँक्यू सो मच. आणि मी या ठिकाणी आमंत्रित करतो काही मान्यवरांना. विक्रम चंदे आपणासही विनंती आहे आपण मंचावर आहे. गायकवाड त्याचबरोबर यांनाही विनंती आहे आपण मंचावरती जायचं आहे. मयुरेश गुजरे आपणही बक्षीस वितरणासाठी मंचावरती जायचं आहे. आमंत्रित करेन आनंदजी भालके. या आपणही आपलंही स्वागत आहे. प्रमोदजी नांदगावकर, दिनेशजी दवडे, संदीपजी नाईक, त्यानंतर अभिजी शिंदे, त्यानंतर बाळारामजी पावसे, सुनीलजी तरे, दिनेशजी भोय या सगळ्या मान्यवरांना आमंत्रित करतो. राहुलजी सांबरे आणि विक्रमजी चंदे या सगळ्या मान्यवरांना. त्याचबरोबर मी विनंती करतोय दत्तकुमार चोडणकर, प्रशांत चव्हाण, विरेश धोत्रे, सुमित थापा. कोण जिंकणार हा गट? गणगे आपण व्यासपीठावरती यायचंय. लोक म्हणतात सुशील मुरकर जिंकेल, कारण नोव्हेंबर महिन्यापासून गेल्या 3-4 महिन्यात प्रशांत चव्हाण, तो 5 स्पर्धा जिंकलेला आहे. आणि मुंबई श्रीमध्ये त्याचा अंदाज चुकला. खालच्या गटात गेला 80 किलो मध्ये, सायनाजी तरे आणि तिथं अनिल बिलावा त्याला भारी पडला. पण यावेळेला ती चूक त्याने केलेली नाही आहे. आणि 85 किलो खालील वजन गटामध्ये सहभागी होण्याचं त्याने निश्चित केलं. आणि कदाचित त्याचा फायदा त्याला होईल का असा प्रश्न आहे. प्रत्येक गटातून आपण काही पारितोषिक अजित तेली आणि नितेश मोरे यांना विनंती आहे आपण देखील मंचावरती जायचं आहे. सकिंदर सिंग पण आहे शर्यतीमध्ये, पण कठीण दिसतंय. नायरचं काय होणार आहे हाही मोठा प्रश्न आहे. ठाण्याचा आहे, इथला आहे. अशरफ शेख आणि योगेश मोरे या तिघी मान्यवरांना विनंती करतो आपण देखील मंचावरती जायचं आहे. धन्यवाद सागरजी. करूया सुरू. तर पारितोषिक वितरणाला आमंत्रित करेन यांच्या शुभ सुरुवात. या ठिकाणी पारितोषिक वितरण होईल. आनंदजी भालके, राहुलजी सांबरे आणि विक्रमजी चंदे या मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आणि त्यांच्या सोबत श्री विरेश धोत्रे मंचावर भारदस्त मंडळी आहेत. काही माजी शरीर सौष्ठवपटू आहेत. आणि गटातील 6वा क्रमांक मिळाला ट्रॅक नंबर 164 सचिन डोंगरे, मुंबई. सचिन डोंगरे
एकदा जोरदार टाळ्या झाल्या ज्या अर्थी कंपॅरिझन झालं त्या अर्थी सचिन डोंगरे डेंजर झोन मध्ये होता आणि एकेकाळचा महाराष्ट्र श्री या गटामध्ये शेवटच्या स्थानावर म्हणजे पहिल्या 6 मधल्या शेवटच्या स्थानावर विजेत्यांमध्ये. आता क्रमांक कोणाचा? दुसऱ्या महाराष्ट्र श्रीचा 161 सुजन पिळणकर की नायर विशालजी यांना, की 154 मयूरजी यांना, मयूरजी गुजरे, मल्लेश धनगर. आणि अशरफजी यांना. आणि पाहावं लागेल. विनंती करेन सुमित थापा, श्री सुमित थापा. आणि गटातील 5वा क्रमांक मिळाला ट्रॅक नंबर 161 सुजन पिळणकर. सुजन पिळणकर दुसरा महाराष्ट्र श्री. हे दोन्ही महाराष्ट्र श्री यावेळेला मागे पडलेत. मुंबई श्री होता, माफ करा. त्याचा चेहराच सगळं काही सांगून जातोय. भलता निराश आहे. आपण हरलोय याचा त्याला विश्वास बसलेला नाही आहे. पण ते सत्य आहे, ते त्याला स्वीकारावं लागेल. मी विनंती करेन रजाकजी, रजाक शेख यांना मी विनंती करतोय. सुनीलजी तरे साहेब, दिनेशजी भोई साहेब, बाळारामजी पावसे साहेब या मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आता चौथा क्रमांक कोणाला? प्रशांत चव्हाण. सकिंदर सिंग आणि गटातील 4था क्रमांक मिळाला आहे नायर, नंबर 154 मल्लेश धनगर. मल्लेश धनगर पुणे. याबाबत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मल्लेश धनगर यांच्यासाठी. तर सकिंदर सिंग पहिल्या 3 आहे. आता विजेता कोण? सचिन नाही, माफ करा, सुशील मुरकर, अजय नायर, ठाणेश्री की सकिंदर सिंग? मला वाटतं अजय नायर दुसऱ्या क्रमांकावर जाईल असं वाटतंय. सन्मान देण्यासाठी मी आमंत्रित ज्या अर्थी कंपॅरिझन झालं शिंदे यांना आमंत्रित त्या अर्थी अजय नायर दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची संभावना अधिक आहे. आणि या गटातील 3रा क्रमांक मिळाला ट्रक नंबर 153 सकिंदर सिंग थोडक्यात हुकलेलं आहे त्याचं. अजय नायर भारी पडलेला आहे. थोडासा निराश आहे सकिंदर. शिंदे सर मुंबई श्रीमध्ये याला उपविजेतेपद मिळालेलं होतं याच गटामध्ये आणि आता त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागतंय. तर मुंबई क्रमांक 2 हा महाराष्ट्र क्रमांक 3 झालेला आहे. पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. आता सुशील मुरकर की अजय नायर? हे पारितोषिक सुशील मुरकरचं पारड जड असायला हवं. गेल्या 3 महिन्यात 5 स्पर्धा जिंकल्या. पराश्री विजेते दत्तकुमार चोडणकर. आणि गटातील 2रा क्रमांक मिळाला ट्रक नंबर 155 अजय नायर ठाणे. अजय नायर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अजय नायर यांच्यासाठी. ठाणे. तर मुंबई भारी ठरली ठाण्यावर. सुशील मुरकर हा विजेता ठरलेला आहे. ती कंपॅरिझन 1 आणि 2 नंबर साठीच होती, हे आता सिद्ध झालेलं आहे. शेवटचं पहिल्या विजेता आणि उपविजेता कोण हे त्यांना ठरवायचं होतं. आदरणीय गंधर्व कलाधारा टिटवाळ्याचे सांस्कृतिक वसा चालवणारे आदरणीय प्रमोदजी नांदगावकर, त्यानंतर संदीपजी नाईक यांना मी विनंती करेन आणि त्यांच्या सोबत महेश गणगे. आणि गटातील विजेता आहे ट्रक नंबर 167 सुशील मुरकर. आणि कल्पेशजी गिरे म्हणजे आपला विनंती करतोय. विजयी फॉर्म, ती विजय मालिका ती त्याने कायम ठेवलेली आहे. सुशील मुरकर हा 85 किलो गटातला विजेता ठरलेला आहे. मला वाटतं सकिंदर सिंग याची संधी थोडक्यात हुकली आणि तशी ती अजय नायरची हुकली. करतो या सगळ्यांनी यायचंय. कदाचित अजय नायर आणि सकिंदर मध्ये फारसा फरक नव्हता, पण शेवटी ज्या बारीक सारीक ज्या गोष्टी असतात, जे बारकावे असतात ते शेवटी निर्णायक ठरतात. नक्कीच फोटो होणार आहे. आणि सेम जजेस पॅनल आहे. संदीप यादवच्या जागी श्री महेश गणगे बसतील. हे ठेवा साहेब. सगळ्या मान्यवरांनी फोटोसाठी मस्त पोच द्यायची आहे. सगळ्या मान्यवरांचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो, कारण इथे आपण आलात त्याच्यामुळे हा सोहळा रंगतोय. आणि विजेत्यांसाठी गोड कौतुक. बराच वेळ झालेला आहे.
भारतीय वेळेनुसार 11:47 झालेले आहेत. 28°C इतकं वातावरण आहे आणि तरी 2342 तुम्ही सगळे रसिक प्रेक्षक, इतकी सुंदर गर्दी आणि या गर्दीत सगळ्या विजेत्यांचं खूप खूप मनापासून कौतुक. सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय तुम्ही आमच्या सोबत बसा. धन्यवाद, अभिनंदन.